भिवंडी तालुका सरौली गांव के सरौली पाड़ा में हरिभक्त पारायण श्री विद्याधर बालाराम पाटिल व हरिभक्ति पारायण नंदिनी विद्याधर पाटिल तथा पाटिल परिवारों द्वारा दिनांक 18 नवंबर 2025 से 24 नवंबर 2025 तक श्री शिव महापुराण कथा व ज्ञान यज्ञ 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 25 नवंबर 2025 को श्री शिव महापुराण कथा व ज्ञान यज्ञ 16 का समापन के शुभ अवसर पर काले का कीर्तन व महाप्रसाद करके किया गया। इस अवसर पर श्री राम आश्रम दिंडीगढ़ सोनाले के महंत श्री चिदानंद सरस्वती महाराज, पंढरपुर के उद्धव जी महाराज, केंद्रीय पंचायत राज्य के माजी मंत्री कपिल जी पाटिल, भाजपा उद्योग अघाड़ी जिला अध्यक्ष विनोद ठाकरे, भाजपा थाने जिला कार्य अध्यक्ष वैताड़े सरपंच जगन सेठ पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति सुरेंद्र भोईर के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सरौली व सरौली पाड़ा, राजनौली, पिंपल घर परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। यांचे तोंड काळे, बऱ्याच जणांची आम्ही संगत केली पण त्या संगतीचा आम्हाला काही उपयोग झाला नाही, परंतु देवा तुझी संगत आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झाली आणि त्या संगतीमध्ये आम्हाला अशा प्रकारे, कारण मनुष्य हा संघ प्रधान प्राणी आहे, ह्याला कोणाचा ना कोणाचा संघ केल्याशिवाय राहत नाही आणि एकट्याला करमत नाही। कोणी कितीही एकटेपणाने राहायचा प्रयत्न केला तो एकलकोडा राहू शकत नाही, कोणाची ना कोणाची तरी त्याला संगत करावी लागतो, कारण प्रत्येक प्राणी हा संघ प्रधान आहे। एक सुभाषितकार सांगतात, मृगा मृगाचे मुर्गा मृगसे मनोरथाने गोपस्ते गोली संगासु संगे, म्हणजे गोप म्हणजे मृग आणि मृगी यांचा जर कल्पाकल्पाने ते राहतात, गायी ह्या कल्पाकल्पाने राहतात, त्याच्यामध्ये समान स्थिलेनं म्हणजे स्वतःचे विचार, जर एखादा तंबाखूवाला असेल तर त्याची मैत्री कोणाशी होतो? तंबाखूवाल्याशी होतो। एखादा कॅन्टीन वाला असेल त्याची मैत्री कोणाशी होतो? म्हणजे समान असलेलं, ज्याचा समान आहे विचार चालला तर अशांची संगत होते। म्हणून संगत कोणाची करू नका, संगत एकतर संतांची करा, एकतर संगत देवाची करा, कारण संतांची संगत केल्याने काय होतो तर परमात्म्याची प्राप्ती करून घेतो आणि देवाची संगत केली तर जगामध्ये न मिळणाऱ्या वस्तू मिळतात। तुका म्हणे बाल देव आता भरपूर चोऱ्या करायला लागला, मग सर्व गवळणी वैतागल्या आणि यशोदा मायेला अनेक प्रकारचे गारणं सांगायला लागल्या। यशोदे कृष्णासे सांगावे गोकुले राहावे की जावे, मग शेवटी यशोदा माता ही वैतागली आणि मग तिने सांगितलं कृष्णाला Por
वाजला, पोटामध्ये कहर झाली. देवाला सांगता, देवा झाली आणि त्यावेळेला सर्वांना तो काला वाटत असताना देव सांगायला, माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाई, चोरोनिया माये नवनीत आणावे. माझा आहे तशीच मला पंगत पाहिजे, कोणची आंबलेली कोणची पांबलेली अशा प्रकारची मला पंगत नाही पाहिजे. मग गोपाल सांगायला लागले, तुझ्यासारखी आमची सात्विक नाही आहे, आमची पाप पुण्य मिश्रित आहे. मग ती कशी? तुकोबाराय सांगता, देवा अरे तुझ्यासाठी मी सर्व घराची रांगोळी केली संसाराची, आणि आता सांगतो घरी जा, आता कोणाजवळ जाऊन पंगत मागूवी नाही का? तुका म्हणे, हरे माझे कोणी नाही दुरे नका, माझे कोणी नाही. देवाने जवळ घेतला आणि तो आजचा काला आहे. तुका म्हणे काला नाही का, तो अशा प्रकारचा दुर्लभ असणारा देवादिकांना काला आज आपण या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आज 7 दिवस आपण ह्या शिव महापुराण कथेचं या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. आणि त्यातली ही शेवटची काल्याच्या प्रसंगातून या ठिकाणी ह्या कथेची सांगता आहे. ह्या कार्यक्रमासाठी गेले 7 दिवस अनेक मान्यवर, अनेक अशा प्रकारचे संत या ठिकाणी, साधू संत गुरुजन या ठिकाणी येऊन गेले. काही सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले, काही राजकीय क्षेत्रातले येऊन गेले. आता सुद्धा आपल्यासमोर कपिलदादा पाटील या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी आमचे गुरुवर्य चिदानंद बाबा रोजच या ठिकाणी असतात. तसेच दुधात साखर आहे हे विशेष नाही, परंतु त्याच्यामध्ये दुधात साखर टाकून केशराचा जर सडा टाकला तर त्या दुधाची चव अनेक प्रकारे रुचीने वाढत असतो. त्याप्रमाणे विद्याधर पाटील यांचे श्रद्धास्थान असणारे या ठिकाणी आदरणीय उद्धवजी महाराज कुरकुरमारकडगेवकर या पंढरपूरवरून या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा प्रकारचे सर्व, परवा दिवशी सुद्धा त्यांचे गुरु तानसावरून या ठिकाणी रमण महाराज आलेले होते. अशा प्रकारे सर्व या ठिकाणी क्षेत्रातली मंडळी येऊन गेलेली आहेत. हेच खरं ह्या कथेचं फलित आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण शेवटचा शिंक्याचा हे करून घेऊ. त्याच्या अगोदर विद्याधर यांचं काय पूजन करायचं असेल तर करून घ्या.
तुझ कधी आहे येशील समीपाय पांडुरंगा या संतांजलीची मजली आणि तुझे खरं तर विद्याधर पाटील यांना धन्यवाद दिले पाहिजे. बाळाराम महाराज यांचं नाव विद्या आहे. विद्याचा अर्थ असा आहे की प्रचंड विद्या धारण करणारा माणूस. आणि विद्याधरचा दुसरा अर्थ असा होतो की देवांचा समूह. आणि शिवपुराण कथा का ठेवली तर त्याच्या पाठीमागे पत्नीची प्रेरणा आहे. तिचं नाव नंदिनी. शंकराचा जसा नंदी असतो तशी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी नंदिनी आहे. आणि 16 सोमवारांचा व्रत त्याचं काय उद्यापन होतं उद्या आहे. त्या निमित्ताने त्याने या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं. खरं तर शिवपुराण कथा भगवान शंकर एक अशी देवता आहे जी मुकुट घालत नाही, वस्त्र घालत नाही, सिंहासनावर बसत नाही. त्यांना बसायला वाघाचं कातडं लागतंय. सिंहासनाच्या जागेवर जटा असतात आणि वस्त्रांच्या जागेवर भस्म लावून, आपण बोलतो ना भस्म लावलं की अंगाला शांती मिळते, तशी सगळ्या विश्वाला शांतीचा संदेश देण्यासाठी वस्त्रांच्या जागेवर भस्म लावतात. मी नेहमी सांगतो, माणसाला शरीराला शांतायचं असेल तर गीतेचं पठण केलं पाहिजे. माणसाला मनाला शांत करायचं असेल तर उपनिषदाचं पठण केलं पाहिजे. आणि माणसाच्या आत्म्याला शांत करायचं असेल तर शिवपुराणाचं पठण केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून समस्त भाविकांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी शिवपुराण कथेचं आयोजन या ठिकाणी विद्याधर पाटील यांनी केलं. खरं तर ही देवता अशी आहे, यांना काही लागत नाही. माझ्या गावचं शंकराचं मंदिर आहे, एकदा येऊन तुम्ही बघा. ह्या देवतेला काय लागतंय? तुम्ही कधी ऐकले का शंकराच्या मंदिरात जाऊन मी सोन्याचं काहीतरी टाकलं, चांदीचं काहीतरी टाकलं? ह्या देवाला फक्त एक बेलपत्र लागतो, एक धार पाण्याची लागते आणि फक्त भक्ताचं प्रेम लागतं. भक्ताच्या प्रेमाचा भुकेला भोले शंकर हा सगळ्यात सोपा देव आहे, जो भक्ताला सहज पावतो. आणि म्हणून शिवपुराणाच्या माध्यमातून या भक्तांचं सगळ्यांचं दुःख हरण करण्यासाठी विद्याधर पाटील यांनी या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. आपले जगन्नाथ महाराज यांनी सुरुवात केली आणि आज बाळाराम महाराज यांनी शेवट केला. खरं तर भोले शंकर बाबा असंच आहे, त्याला ना सुरुवात आहे ना शेवट आहे, अनंत आहे. भोले शंकर म्हणजे अनंत आहे, प्रेमाचा झरा आहे. भोले बाबाची जे लिंग आहे, पिंड आहे, हे फक्त दगड नाही, तर समस्त विश्वाला अहंकारापासून मुक्त करण्याची प्रेरणा देणारं हे दैवत आहे. आणि म्हणून ह्या शंकराच्या प्रेरणेने पंढरपूरहून आलेल्या महाराजांची क्षमा मागतो की आमच्या भूमीत अशा प्रकारचे कीर्तनकार घडवले, प्रवचनकार घडवले, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे.
बाळाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी त्यांच्या गळ्यात टरबूज घातले. टरबूज हे प्रेमाचं प्रतीक होतं महाराज, म्हणून तुमची मान खाली झुकली नाही. एखाद्या माणसाला जेव्हा प्रेम मिळते तेव्हा तो माणूस कितीही ओझं त्या प्रेमाचं झालं तरी झुकत नाही. हे जनतेने दिलेलं तुम्हाला प्रेम आहे आणि म्हणून अशा प्रकारचं प्रेम जेव्हा जनता व्यक्त करते, मग ते टरबूज रुपये असो की कलिंगड रुपये असो, ज्याच्याकडे ज्या पद्धतीचं प्रेम आहे तो त्या पद्धतीचं प्रेम देत जातो. तुम्ही तुमच्या वाणीने विचारांचं प्रेम दिलं, तुमच्याकडे वाणी आहे, विचार आहे, त्या विचाराचं प्रेम तुम्ही जनतेला देत राहता आणि जनता त्यांच्याकडे जे आहे ते प्रेम त्यांना देत राहते. म्हणून मी नेहमी सांगतो की माणसाकडे विचार असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मी जर माझ्याकडे 1 रुपया असेल, तुम्ही जर मला 1 रुपया मागितला तर माझ्याकडे 1 रुपया राहील का? नाही राहणार. पण तुमच्याकडे 1 रुपया असेल आणि माझ्याकडे मागितला, मी दिला, तुमच्याकडे 2 रुपये होतील पण माझ्याकडे काहीच नसेल. पण माझ्याकडे जर एक विचार असेल, तुमच्याकडे एक विचार असेल, तुम्ही मला मागितला, मी तुम्हाला मागितला, आपण एकमेकांना दिला, तर दोघांकडे 2 विचार होतात. ही विचाराची ताकद आहे. पैशाच्या ताकदीपेक्षा विचाराची ताकद ही खूप मोठी आणि खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून अशा या कथांच्या माध्यमातून आपल्याला जो विचार मिळतो तो समाजाला खऱ्या अर्थाने उत्कर्षाच्या, प्रगतीच्या, उन्नतीच्या दिशेने खूप महत्त्वाचा असतो. म्हणून अशा कथांमध्ये सहभागी होणं हे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी 7 दिवसापासून आपण त्याचा लाभ घेतला. जो लाभ आपल्याला मिळाला तो भविष्यामध्ये मिळालेल्या विचारांचा लाभ आचरणात आणण्याचं काम आपण सगळे मिळून करूया, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्याला सगळ्यांनाच डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत कल्याण तालुक्यातील गोवेली येथे सरकारी दवाखान्याच्या समोर महाराष्ट्रस्तरीय धर्म जागरण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू. तुम्हाला वाटत असेल कार्यक्रम कल्याणला होतो, महाराष्ट्रव्यापी होतो, आमंत्रण तुम्ही का देता? तर त्या लोकांनी त्या कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष मला केलेलं आहे आणि त्या नात्याने तुम्हाला सगळ्यांना मी त्या ठिकाणी आमंत्रित करतो. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही त्याचं आमंत्रण आम्ही देणार आहोत. ते निश्चितपणाने काल्याच्या कीर्तनाला किंवा दीपज्योतीच्या कार्यक्रमाला येतील असा मला विश्वास आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क झाला तर ते माझे मित्र आहेत. आम्ही एकत्र लोकसभेमध्ये काम केलेलं आहे. ते मुख्यमंत्री होण्याच्या आधी लोकसभेमध्ये खासदार होते. त्यामुळे त्यांनाही जर वेळ असेल तर निश्चितपणाने एक दिवस तेही येऊन जातील अशा प्रकारचा प्रयत्न आहे. या धर्मजागरणाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहू. 50,000 लोक उपस्थित राहतील अशा प्रकारची व्यवस्था तिथल्या सगळ्या सहकार्यांनी केलेली आहे. मंडळाचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी सगळ्यांनाच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी तर होईलच, पण तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिला तर अजून तो कार्यक्रम गोड होईल, अजून चांगल्या प्रकारचं यश त्याला मिळेल. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहू. मला या ठिकाणी आपण बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल विद्याधर पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोला हर हर जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर आज तोच उद्घोष करायला पाहिजे. आज राम आणि सीतेचं लग्न झालं होतं, त्यांच्या लग्नाची तिथी आज आहे आणि म्हणून अयोध्येला देशाचे प्रधानमंत्री आज राम मंदिरावर ध्वजा फडकवणार आहेत. फडकवली 11:30 वाजता. आम्ही टी व्हीला बघत होतो, एक वेळ घाई केली यायची म्हणून आम्हाला बघता आलं नाही.
तर ध्वजा फडकवली मोदीजींनी. खऱ्या अर्थाने हे धर्माचं प्रतीक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. हे याच्यापूर्वी गेलेल्या लोकांना बघायला मिळालं नाही, पण आता मंदिर पूर्ण बांधून झालेलं आहे, ध्वजासहित बघायला मिळणार आहे. हे खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या धर्माचं प्रतीक, त्याचा अभिमान आपल्याला वाटलं पाहिजे. धन्यवाद. करविली तैसी केली कटकट, काय म्हणतात? करविली तैसी केली कटकट, वाकडे ते नीट देव जाणे, कोण्या कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. हे कशासाठी निर्माण झालं, काय निर्माण झालं, कशासाठी, काय याचा उपयोग, काय याचा फायदा, काही कोणाशी घेणं देणं नाही. फक्त एवढंच माहिती आहे की एक देवीची स्तुती आहे, एक देवीची स्तुती आहे. काय स्तुती आहे? आईगिरी. कोणती आहे? आईगिरी. गिरी म्हणजे पर्वत. की हा जो पर्वत आहे, हा पर्वत कोणासाठी उभा राहिला? हा जो पर्वत आहे हा कोणासाठी उभा राहिला ते स्तोत्रात सांगितलंय. आईगिरी नंदिनी, त्या नंदिनीसाठी हा पर्वत उभा राहिलेला आहे. कारण की स्त्री इच्छा, राज इच्छा, बाल इच्छा, म्हणजे हे जे हट्ट आहेत, स्त्री हट्टातला हा एक हट्ट आहे. पण हा सुद्धा एक हट्ट काही साधा सुद्धा नाहीये की त्या नुसतं निमित्त आहे, नुसतं निमित्त आहे 16 सोमवार. पण त्याचा पाठीमाग अनेक मन या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. तर या ठिकाणी विद्याधर बाळाराम पाटील व बाळा महाराजांनी या ठिकाणी सांगतेचं कालेचं कीर्तन केलं. हे सुद्धा अगदी सुंदर असं उत्कृष्ट या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. बघा, पैसा कोणाकडं नाहीये, कोणाकडं नाहीये, सगळ्यांकडे आहे. पण एखादा माणूस जर आजारी पडला, आजारी पडल्यानंतर त्याला डॉक्टर असं म्हणतायत, त्यांच्या परिवाराला असं म्हणतात की याला रक्त द्यावं लागेल, ब्लड द्यावं लागेल, बरोबर आहे. मग ते परिवारवाले काय करतात? त्या रक्ताची, त्या ब्लडची व्यवस्था करतात. मग ह्या जो आजारी पेशंट आहे, तो आजारी जो पेशंट आहे त्याच्या ग्रुपचं जे असेल तेच रक्त त्याला द्यावं लागेल का दुसरं चालेल? कोणाचंही दुसऱ्याचं दिलं तर चालेल का? नाही. म्हणजे जो आजारी आहे त्या आजारी माणसाचा जो ग्रुप आहे त्याच ग्रुपचं रक्त त्याला द्यावं लागेल, अन्यथा दुसऱ्याचं देऊन चालणार नाही. तद्वत शिवपुराण म्हणा, भागवत पुराण म्हणा, कथा कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, याच्यासाठी हे कार्य उभं केल्यानंतर याला लागणारा जो खर्च आहे, याला लागणारा जो द्रव्य आहे, हे सुद्धा तो देव त्याच्याच ग्रुपचा असेल तरच घेतो, अन्यथा दुसऱ्याचा तो घेत नाही. जसं रक्त त्याच्याच ग्रुपचं त्याला चालतं. म्हणून या ठिकाणी द्रव्येण हरती व्याधी, पैशानं व्याधी हरते, वृक्षानं सावली मिळते. परोपकाराय उगंत वृक्षा, परोपकाराय वहंतु नद्या. ह्या ज्या नद्या वाहत आहेत हे जे वृक्ष आहे, अशा उन्हाळतो का नाही? असं समजा कोणी म्हणलं की 7 दिवस मला सावलीत भेटायला लागलं, सावली भेटली म्हणून त्या वृक्षाचा आपण सत्कार करू, तो तुमचा सत्कार स्वीकारणार आहे? काही त्या वृक्षाला, त्याला उगणं, सावली देणं हे त्याचं जीवन आहे, हे त्याचं जगणं आहे. म्हणून या ठिकाणी हा जो कार्यक्रम या ठिकाणी जो घडून आला, या घडण्याचा पाठीमागचे कारण की शुद्ध द्रव्य असल्यामुळे, शुद्ध बीजापोटी जसं म्हणतात त्याचप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. त्यांची माझी ओळख कशी झाली, काय झाली, ते जसं म्हणतात ना की एसटी मध्ये गेल्यानंतर खूप गर्दी असते, एसटी मध्ये खूप गर्दी असते. मग ती जागा शोधण्यासाठी त्या छोट्याशा दारावर एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते, आणि मध्ये घुसतात. मग कोणी रुमाल टाकलेला असतो, कोणी कागद टाकलेला असतो, आणि अशा वेळेला ते प्रत्येक एकमेकच, तो म्हणतो मी सांभाळली, तो म्हणतो मी सांभाळली. मग अशा वेळेला त्या ठिकाणी दोघांचा त्या ठिकाणी वाद होतो, भानगड होते. आणि कालांतरानं वाद झाल्यानंतर तो प्रवास सुरू झाला की पुन्हा त्या ठिकाणी त्या दोघांचं प्रेम होतं. म्हणजे भांडणातून प्रेम निर्माण होणार. पण तसं काही भांडण आमचं झालेलं नाहीये, पण ते आमचं प्रेम कसं झालं, काय झालं ते देवालाच माहिती. म्हणून अगदी दर्शनाच्या वारीतून हे प्रेम त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. म्हणून पुनश्च या केलेल्या व्रतानिमित्तानं हे झालेलं कार्य, या कार्याला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप आशीर्वाद. त्यांनी ही फिलॉसॉफीच्या लेक्चर सारखी नसावी, कथा ही रम्यपणे असावी. आणि त्यांनी खरंच साऊंड सिस्टम, रोशन साऊंड सर्व्हिस. जय श्रीराम. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, हा जो संकल्प आहे हा मागच्या वर्षी आम्ही अयोध्येमध्ये श्रीराम, जिथे श्रीराम जन्मभूमी होती, त्या जन्मभूमीवर श्रीरामाचं मंदिर बनलं आणि ते दर्शन घ्यायला गेलं असताना त्यावेळेस जगन्नाथ महाराज पाटील यांची अयोध्येमध्ये श्रीराम कथा आयोजित केलेली होती आणि त्या कथेमध्ये आम्ही सहभागी होतो.
आणि त्या ठिकाणी ती कथा ऐकता ऐकता असं मनात आलं का आपल्या घरीही महाराजांची कथा व्हावी. आणि मी सहज महाराजांना सांगितलं तर माझ्या मनात अशी इच्छा आहे का तुमची कथा आपल्या घरी व्हावी. आणि त्यांनी तिथे डायरेक्ट डिक्लेअर करून दिलं का सरवली पाड्याला पुढच्या 2025 नोव्हेंबर महिन्यामध्ये कथा आयोजित झालेली आहे. आणि ते त्यांनी डिक्लेअर केल्यानंतर इथे ती तारीख आली नोव्हेंबरची 18 तारीख आणि 18 ते 25 या दरम्यानमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं आणि ही कथा सहज गतीने पार पाडली. त्या सहज गतीने पार पाडण्याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे आमचा हा गाव सरवलीपाडा प्लस आजूबाजूच्या परिसरातील गाव यांनी या कथेमध्ये कुणाला जाणवलंच नाही का ही कथा विद्याधर पाटीलची कथा आहे. ही जी कथा ही आत्ता जे काही संपन्न झालं ते पूर्ण गावाचं तसेच गावाव्यतिरिक्त पूर्ण परिसराचं या संपूर्ण परिसराचं इथे योगदान आहे. या संपूर्ण परिसराच्या योगदानामुळे हे आपल्याला इथे भव्य दिव्य असं हे सोहळा पार पाडताना दिसत आहे. आणि याचं श्रेय मी एका कुणाला देणारच नाही तर हे भगवान महादेवाची कृपा आहे. आणि ही कृपा सर्व गावावरती परिसरावरती झाले आणि त्या परिसराच्या सर्व योगदानामुळे हे सोहळा संपन्न झालेला आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. सर्वप्रथम आमचे मोठे बंधू विद्याधर दादा पाटील यांचे अभिनंदन करतो का त्यांनी शिवपुराण कथा आयोजित केली आणि भूतोना भविष्य अशी शिवपुराण महाकथा झालेली आहे. त्याच्या मागचे मेन कारण म्हणजे आमचे विद्याधर दादा आहेत. आमचा जर वारसा बघितला तर त्यांचे वडील बालाराम पाटील हे महान असे भजन सम्राट आहेत. तर त्यांच्या एक काली प्रल्हाद शिंदे यांच्या तोडीस तोड असे ते गायन करायचे आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आमचे कृष्णा महाराज असतील, आमचे काका, आमचे मारुत महाराज आहेत, आमचे स्वर्गीय सदानंद बाबा, अनंत बाबा, मोतीराम बाबा, म्हणजे हे जे सर्व आता आमच्यात नाहीत पण त्यांनी जो आम्हा पाटील परिवाराला संपूर्ण गावाला जो वारसा दिला तोच वारसा आज आमचे बंधू आमचा परिवार चालवत आहेत. त्यांच्याच पावला पाऊल ठेवून बालाराम महाराज, योगेश महाराज असतील यांनी जो गावामध्ये आमचं परिवर्तन केलेलं आहे आणि गावाला जो एक वारकरी वारसा लाभलेला आहे. म्हणजे आमचा शिवरात्रीचा महासप्ताह असो, दयानंद दादांची भागवत कथा असो, आता ही महापुराण कथा झाली. कधी आमच्या याच्यामध्ये म्हणजे असं वाटलं नाही का ही कोणाची वैयक्तिक आहे. आणि तुम्ही बघू शकता का इतका जो प्रतिसाद आहे संपूर्ण आजूबाजूची गावं, संपूर्ण महाराज, संपूर्ण परिसर आणि अक्षरशः 7 दिवस कसे गेले हे समजले सुद्धा नाही. म्हणजे अजून असं वाटतं का अजून हे 8-10 दिवस जरी असतो तरी आम्हाला याचा जो ज्ञानाचा आनंद घेता आला असता तो कमीच आहे. तर विद्याधर दादा आणि संपूर्ण पाटील परिवार संपूर्ण गावाचे खूप खूप आभारी आहे का त्यांनी आमच्यावर असंच प्रेम ठेवावर आणि आमच्याकडनं जी काही सेवा करता आली ती त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं ऋणी आहे आणि त्यांनी आम्हाला असाच नेहमी आशीर्वाद द्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हर हर महादेव. सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ असा हा एक त्यांनी संकल्प केला की ते तर शिवाचे भक्तच आहेत. आमच्या गावात सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्यातल्या त्यात गणपतीचं मंदिर आहे आणि सर्व त्यांचा परिवार हा वारकरी संप्रदायामध्ये येतो आणि वारकरी संप्रदायाची पहिलेपासून भक्ती आणि भजन कीर्तन हे आवड त्यांना पहिलेपासून. पण त्यावेळी आपल्या गावात सिद्धेश्वर मंदिर असल्यामुळे त्यांनी एक संकल्प केला की मी 16 सोमवार करणार. पण त्याच्या पुढे मोठा संकल्प असा यो कार्यक्रम जो न भूतो ना भविष्य असा कार्यक्रम कधी आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की या ठिकाणी हा कार्यक्रम एवढा जोरात होणार. आणि त्यासाठी त्यांनी संकल्प केला. पण बोलतात ना ज्याच्याकडं नम्रपणा आहे, नम्र इतका त्याचा मौल्यवान त्याच्याकडं तो हे नम्रपणाचा त्याच्याकडं स्वभाव आहे की त्या नम्रामुळे आमच्या गावातील कोणी आज समजत नाही की विद्याची कथा आहे, विद्याधर भाऊंची कथा आहे. त्याच्यामुळं आमचा गाव पूर्ण एकवटला आहे आणि या एकवटल्यामुळे हा कार्यक्रमाला एवढा रंग भरला की इतका समाज जमला की असं वाटतं हा कार्यक्रम एखाद्या 2 गावचा सप्ताह एकत्र होतो असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. त्याचा एकमेव कारण आमचे विद्याधर भाऊ खरोखर त्यांनी जे मनात धरलं भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. या ठिकाणी गेले 8 दिवस आपण पाहतोय जगन्नाथजी महाराज यांची कथा, ते पण मोठे वक्ते आहेत आणि त्यांना जे साथ सर्व गावकरी भजन मंडळ सगळे त्यांना साथ द्यायचे. या ठिकाणी काकड आरता व्हायचा, त्याच्यानंतर हरिपाठ व्हायचा, त्याच्यानंतर पारायण असायचा आणि हे सर्व कार्यक्रम आणि कथा आणि आज सांगता
आज आमच्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार, एक आमच्या समाज प्रबोधन करणारे असे बालराम महाराज पाटील यांनी खरोखर या ठिकाणी आम्हाला भारावून गेलं. असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी काल्याचा सुद्धा कार्यक्रम एकदम जबरदस्त असा, म्हणजे या कार्यक्रमाची सुरुवात ते एंड कुठलाही असा कमीपणा आम्हाला वाटला नाही आणि कोणाला वाटणारही नाही. याचा गजबजा म्हणजे वर्षभर राहणार असा या ठिकाणी कार्यक्रम पाडला. विद्याधर भाऊंचे मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानतो. असेच त्यांच्या हातून कार्यक्रम होत राहो. धन्यवाद. ओके नाही यावं द्या भात येऊ द्या इथे मधल्या लाईनीमध्ये. ते असेल शेवटचा दिवस आहे, पटापट या घेऊन या भात. गावाचा कार्यक्रम झालेला आहे. भरघोस प्रतिसाद बहुसंख्येने आपण सर्व इथे आलेला आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. इथे प्रमुख अतिथी आपले माजी आमदार रुपेश दादा म्हात्रे हे देखील आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा पाटील परिवाराकडून हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. चला 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 त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार. खूप खूप धन्यवाद दादा, आपण इथे आलात त्याबद्दल. हे काही पहिले